रविराज साबळे पाटील आणि बाबूराव बोत्रे यांच्यात मोठा राडा झालाय. बाबूराव बोत्रे यांच्या कारखान्याने शेतकऱ्यांची बिलं थकवली, त्यामुळे रविराज साबळे यांनी आवाज उठवला. रविराज साबळे यांनी म्हटलं की बाबूरावला शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे मागितले तर बाबूरावने खोटा गुन्हा दाखल केला. शेतकऱ्यांनो 15 मेला उर्वरित ऊस बिलासाठी माळशिरस पोलीस स्टेशनला निवेदन देऊन बाबूराववर शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा गुन्हा करण्याची मागणी करण्यासाठी एकत्र येऊया. आता कोणालाच सुट्टी नाही. अधिकाऱ्यांनो, लोकप्रतिनिधींनो, नीट काम करा, नाहीतर गब्बर येणार. खुळखुळा गेला आणि बाबूराव आला. आधी खुळखुळ्याने खोटे गुन्हे दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर बाबूरावचा सामान्य शेतकऱ्यांचा ऊस घेऊन त्यांचे पैसे थकवल्याचा व्हिडिओ बनवला, म्हणून बाबूरावने 17 ठिकाणी गुन्हे दाखल केले. बाबूराव, माझ्यावरती गुन्हा दाखल करण्याच्या ऐवजी सामान्य शेतकऱ्यांचे जे ऊसाचे पैसे थकवलेले आहेत, तुम्ही ऊसाची बिलं जी थकवली आहेत ती दिली असती तर माझ्यावरती व्हिडिओ बनवायची वेळच आली नसती. माझ्या व्हिडिओ नंतर तुम्हाला खडबडून जाग आली, कारण की असंख्य मीडिया चॅनलनी ती न्यूज कव्हर केली. मग तुम्ही टार्गेट कोणाला केलं? मला. तुम्हाला काय वाटलं मी घाबरेल? अरे वाघाची औलाद आहे, सामान्य शेतकऱ्याचा आवाज आहे, शेतकऱ्याचं पोरग हे. तुमच्या असल्या छक्क्या चाळ्यांना मी कधीच घाबरत नाही. सगळ्यात आधी शेतकऱ्यांचं पैसे देऊन टाका आणि त्याच्यानंतर माझ्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते दाखल करा. रविराज साबळे सोबत पोलीस स्टेशन मध्ये नेमकं काय घडलं, चला बघूया. मी कोणती अश्लील माहिती प्रसारित केली हे मला सांगा. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे की नाही? मला त्याचं समर्पक उत्तर भेटलं पाहिजे. तुम्ही 67 कसं लावू शकता? आयटी ऍक्ट 67 काय आहे? अश्लील माहिती प्रसारित करणे. हे काही कलम लावतात, हे एक नाही. मला सांगा, त्या नागपूरमध्ये माझ्या विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, मी माझ्या ऑफिसमध्ये बसलोय. हे काही करणार ना, आपण ऐकून घेणार, आपण ह्यांची प्रोसेस घेणार आणि ह्यांचंच ऐकणार की तुम्ही न्यायालयात जा. न्यायालयाची प्रोसेस एवढी सोपी आहे का? न्यायालयाची प्रोसेस एवढी सोपी आहे का? सन्माननीय न्यायालयाचा आम्ही आदर करतो, याचा अर्थ असा नाही की तुम्ही कायम आम्हाला न्यायालयाच्या पुढे उभा करणार. नाही, असं नाही. तुम्ही 67 कसा लावला मला ते सांगा. महाराष्ट्रातील तमाम जनतेने बघितलेलं आहे की पोलिसांकडे माझ्या प्रश्नांची उत्तरं नाहीये. माझ्यावर जो गुन्हा दाखल केला, आयटी ऍक्ट 67 लावलं, त्या आयटी ऍक्ट 67 नुसार ना मी कोणती अश्लील माहिती प्रसारित केली होती, ना मी कोणाचा अपमान केला होता. मी फक्त सर्वसामान्य शेतकऱ्याचं जे ऊसाचं बिल थकवलेलं आहे, ओंकार शुगर कारखाना या संस्थेने 17 कारखाने या प्रत्येक महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी बोललो होतो. हे बोलल्यानंतर यांनी माझ्यावरती 67. मला सांगा, ऊसाचे पैसे दे याच्यामध्ये कोणता अश्लील शब्द आहे का? नाही. मग पोलिसांना हा प्रश्न विचारल्यानंतर पोलीस अधिकारी म्हटले की आम्ही तुम्हाला चौकशीसाठी त्यामुळेच बोलवलंय, मग आम्ही ठरवणार. बरोबर, आम्ही ठरवणार. झालं. मग मी म्हटलं माझा गुन्हा घ्या, लगेच माझा FIR दाखल करून घ्या. ते म्हटले चौकशी केल्याशिवाय घेता येत नाही. ही आहे सिस्टीम. जसं मला यांनी इथं वडून आणण्यासाठी एवढे प्रयत्न केले, 17 ठिकाणी सेम गुन्हे दाखल केले. माझं मला बघणाऱ्या त्या प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांचं कोणाचं बिल थकलेलं आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला माझं सांगणं आहे. मी प्रूफ घेऊन आलो होतो, फाईल आहे अख्खी भरली त्याच्या विरोधातली. आता मला पोलीस म्हणताय की पुढचा तुमचा जबाब मी घरी येऊन घेतो. मग आधीच घरी येऊन घ्यायचं, अगोदरच बोलवायचं. बरोबर आहे की नाही? तर ही सगळी परिस्थिती आहे. आपली कायदा आणि सुव्यवस्थेचा कसा बोजवारा झालेला आहे हे तुम्ही बघताय. अख्खा महाराष्ट्र बघतोय. तिथल्या व्यवस्थेचे धिंडवडे निघताना रोज महाराष्ट्र बघतोय, हे महाराष्ट्र सहन करतोय. प्रश्न फक्त काय आहे की तुमचा आवाज बनून मी जो बरसत आहे, तुमच्या मार्फत तुमच्यासाठी आवाज उठवतोय, तो यांना कुठेतरी थांबवायचा आहे, दाबायचा आहे. सकाळी आल्यानंतर साहेबांना मला फोन लावून दिला. इथले जे PI आहेत दिंडुरे, बरोबर, त्या साहेबांना फोन लावून दिल्यावर साहेब म्हटले मी 3 वाजता येतोय. त्यानंतर फोन लावला, साहेबांनी म्हटले 4 वाजता येतोय. त्यानंतर साहेबांना मी फोन लावला, म्हणजे मला बोलायला दिलं, त्यावेळी साहेब म्हटले मला समजून घ्या, मी 6 वाजता येतोय. म्हटलं आता मला सांगितलं होतं की साहेब तपासासाठी गेलेले आहेत सोलापूरला. मग ऐका, मग मला काय सांगितलं यांनी की मी साहेबांना मग प्रश्न विचारला, साहेब तुम्ही नेमकं कुठे आहे? माळशिरस पोलीस स्टेशनची हद्द आणि कोर्ट इथपर्यंत साहेब जाऊ शकतात ड्युटीवर असतील तर. पण साहेब म्हटले मी पुण्यामध्ये आणि इथले API साहेब काय म्हणताय की साहेब सोलापूरला आहे.
ही आहे इथली व्यवस्था. म्हणजे विचार करा तुम्ही, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी त्रास दिला जाणार आहे. भविष्यामध्ये शेतकऱ्याला न ठेवण्याचा निर्णय या सरकारने घेतलाय. मग तो कर्ज काय म्हणतात ना, कर्जमाफी देतानाची थट्टा असो, जमीन बळकवण्याचा प्रत्येक ठिकाणचा प्रयत्न असो, किंवा कारखान्यात ते ऊसाची बिलं थकवून शेतकरी कर्जबाजारी करून मारून टाकण्याचा घाट घातलेला असो, त्यांचा फक्त एकच मोटिव्ह आहे, तो म्हणजे शेतकरी टिकला पाहिजे नाही, शेतकरी जगला पाहिजे नाही, शेतकऱ्याने काहीच कमवलं नाही पाहिजे, शेतकऱ्याने कायम या नेत्यांच्या पाठीमागच फिरलं पाहिजे. तर हे तुम्ही समजून घ्या, ही क्रोनॉलॉजी समजा. ज्या कोणा शेतकऱ्याचं बिल थकलेलं आहे त्या शेतकऱ्याने पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर गुन्हा दाखल करा. इथून पुढे बाबूराव तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही, कारण की त्या प्रत्येकाच्या पाठी नाही, समोर मी उभा असेल. आणि हा माझं वचन आहे. अजून एक गोष्ट सांगतो, तुमच्या समोर येत असताना मला ना कोणता नेता व्हायचंय, मी फक्त साधन आहे. मी एक पत्रकार आहे, एक बंधू आहे, मी एक सगळ्याच गोष्टी तुमच्यासाठी आहे, जे निष्पक्षपणे तुमच्यासाठी काम करत आहे. माळशिरसला 130 किलोमीटर येऊन तुमच्यासाठी लढायला माझं काही धुरं वायाला गेलेलं नाही. माझी शेती काय भंड पडली नाही, माझं खायचं काय कमी नाही. फक्त एकच कारण आहे, जेव्हा मी म्हणतो की कोणी शेतकरी पुढे येईल का, तो शेतकरी येत नाही. त्या शेतकऱ्याला पुढे आणण्यासाठी मी लढत आहे. आलेल्या त्या प्रत्येक शेतकरी नेत्यानं, प्रत्येक शेतकऱ्याच्या नावानं राज करणाऱ्या प्रत्येक माणसानं संविधानिक पद घेतलेला इतिहास आहे. बरोबर आहे का? आमदार खासदार होण्यापुरता शेतकरी तुम्हाला आठवतो. आतापर्यंत आमच्याकडे लय ऑफर आल्या, पण आम्ही अजूनही रस्त्यावरतीच आहोत आणि आम्हाला त्याची गरजही नाही. का? ज्या दिवशी पद येतं त्या दिवशी आवाज हा बोथट होतो, आणि आवाज बोथट झालेला कधीच चालणार नाही. त्यामुळं कायम म्हणायचं इन्क्लाब जिंदाबाद. एक गोष्ट लक्षात घ्या, कायम रक्ताचा शेवटचा थेंब जरी राहिला तरी हा पट्ट्या लढत राहणार, कारण की मी छत्रपती शिवरायांचा वारस असा सांगतो. मी प्रश्न विचारल्यानंतर अधिकारी शांत बसतो, याचा अर्थ आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शेतकऱ्यांना तुमच्या लेकरांना शिकवा. शिकवून कोणाचे तळवे चाटायला लावण्यापेक्षा तुमचा पोरगा स्वाभिमानी बनण्यासाठी त्याच्या पाठीवरती कायम थाप द्या. प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला घाला, तेव्हा तिथली व्यवस्था बदलेल आणि आपलं राज्य येईल. कोणाचं? बळीचं राज्य येईल. आपल्याला लढावं लागेल. इथून पुढची परिस्थिती हिटलरशाहीकडे आहे. तुम्हाला आता त्याल खाऊ नका म्हणलंय. तुम्ही आता इथं गरमीत मरताय, साहेब स्वित्झर्लंडला चाललंय. साहेबाला समजलं की गरमी लागती म्हणून कपडे काढायचे सांगायच्या आधी हे सगळं आहे. हे समजून घ्या तुम्ही. तुम्हाला नेता फिता भारी वाटत असेल, अरे तुमच्यातलं एखादं पोरगं आमदार झालं तर काय फरक पडतो? बांधू दे, त्यांनी बी माड्या बांधू दे, त्याला बी उचल बांगडी करून दुसरा आणत ना. मला सांगा, मला तुमच्या सांगोल्याचे गणपतराव देशमुख आमदार होते. एक नंबर. लोकांच्या मनामध्ये लोकांसाठी लढणारा, कधीच पैसा न कमवण्याचं ध्येय ठेवून डोक्यामध्ये फक्त समाज हित डोक्यामध्ये ठेवणारे आबा, श्रद्धेय आबा, आज नाव का निघतं? का निघतं सांगा. काहीतरी महान कर्तृत्व आहे. महाराष्ट्रातील तमाम साखर कारखानदार एक गोष्ट लक्षात घ्या, इथून पुढे तुम्ही शेतकऱ्याचं बिल थकवत असाल, माझ्याकडे तक्रार आली, त्या मोमेंटला तुमचा व्हिडिओ पडेल. प्रत्येक महाराष्ट्रातील तमाम साखर कारखानदारांना माझा इशारा आहे की त्या प्रत्येक शेतकऱ्याची थकवलेली FRP त्याच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करा, अन्यथा हा प्रत्येक जमलेला शेतकरी तुमच्या कारखान्याच्या गेटवरती नवे कारखान्यामध्ये यायला वेळ लागणार नाही.